सूर्याप्रमाणे तेज दिसणारे व्यासपीठ, चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे प्रिय गुरुजन वर्ग आणि चांदण्याप्रमाणे चमकणाऱ्या माझ्या विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव विनोद बाबासाहेब चव्हाण. मी तुम्हाला भारताची तरुणाई, संविधानाची जाणीव आणि देशाचे भविष्य या विषयावर बोलणार आहे. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना भारताच्या 76व्या प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. उत्सव हा भारतीय संविधानाचा, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करण्याचा उत्सव, हा भारतीय प्रजासत्तेचा, समान हक्क आणि मूलभूत अधिकाऱ्यांच्या प्राप्तीचा उत्सव, हा भारतीय लोकशाहीचा, स्वतंत्रता, समता, बंधुता, न्याय ही तत्वे रुजविण्याचा उत्सव, हा भारतातील प्रत्येक नागरिकांचा, तुमचा, आमचा आणि आपल्या सर्वांचा. मित्रांनो, आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी इंग्रजांच्या जुलमी राजवटीतून स्वतंत्र झाला. पण त्यावेळेस आपल्या भारताचे स्वतःचे संविधान नव्हते. भारताचे संविधान तयार करण्यासाठी मसुदा समिती नेमली गेली. त्या समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते. अखेर आपल्या भारताचा संविधान हा 26 नोव्हेंबर 1950 रोजी लिहून पूर्ण झाला आणि तो 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या भारताचा संविधान अंमलात आला. त्या दिवसापासून आपल्या प्रजेला खरी सत्ता, खरे स्वातंत्र्य हे 26 जानेवारी 1950 रोजी पासून मिळालेले आहे. 26 जानेवारी हा दिवस संपूर्ण देशभरात भारतीय प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. भारताची तरुणाई ही देशाचे भविष्य घडवण्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. संविधानाबद्दल जागरूकता त्यांना लोकशाहीचे रक्षण करणे, न्याय आणि समतेसाठी कार्य करण्यास प्रवृत्त करते. तरुणांनी राजकीय सहभाग, तंत्रज्ञानाचा वापर, सामाजिक सुधारणा आणि उद्योगातून देशाच्या प्रगतीस योगदान देणे अपेक्षित आहे. पण आपला तरुण सध्या काय करतोय? आपला तरुण सध्या सोशल मीडियावर, इन्स्टा असेल, फेसबुक असेल, याच्यावर वेगवेगळे कॉमेडी व्हिडिओ बनवतोय आणि लोकांना हसवण्याचा प्रयत्न करतोय. ज्यामुळे आज आपला भारत देश शिक्षणामुळे मागे राहिलेला आहे. त्याचे कारण म्हणजे इंस्टाग्राम आणि फेसबुक. कारण आपले तरुण मुलं हे इंस्टाग्राम आणि फेसबुक याच्यावर वेगवेगळे कॉमेडी व्हिडिओ बनवतात. ज्यामुळे ज्या मुलाला शिक्षणाची आवड आहे त्याला पण ते व्हिडिओ पाहण्यामध्ये त्याला इंटरेस्ट होतो आणि त्याला पण शिक्षणाविषयी आवड राहत नाही. कारण ते कॉमेडी व्हिडिओ बनवतात, लोकांना हसवतात. ज्यामुळे आपला भारत देश आज शिक्षणामुळे मागे राहिलेला आहे. जर तुम्हाला व्हिडिओ बनवण्याची एवढी आवड असेल तर शिक्षणाबद्दल व्हिडिओ बनवा, व्यवसायाबद्दल व्हिडिओ बनवा. ज्यामुळे एखाद्या मुलाला जो विषय समजत नाहीये तो विषय समजण्यामध्ये मदत होईल आणि आपला भारत देश हा शिक्षणाबद्दल पहिल्या क्रमांकावर राहू शकतो. व्यवसाय सुरू करा, उद्योग सुरू करा, ज्यामुळे एखाद्या गोरगरीब कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी मदत होईल आणि आपल्या भारत देशाची आर्थिक मदत होईल. पण आपण काय करतोय? आपण सध्या इंस्टाग्राम आणि फेसबुक यावर वेगवेगळे कॉमेडी व्हिडिओ बनवतोय, ज्यामुळे लोकांना हसवतोय. आज सध्याची पिढी अशी झालेली आहे की ते सध्या इंस्टाग्रामचा वापर करतायत. शिक्षणामुळे आज आपले तरुण मंडळी मागे राहिलेले आहे सध्या. त्याचे एकच कारण आहे, या मोबाईल इंटरनेटमुळे आज आपला भारत देश मागे राहिलेला आहे. जर तुम्हाला एवढी व्हिडिओ बनवण्याची आवड असेल तर शिक्षणाबद्दल व्हिडिओ बनवा, व्यवसायाबद्दल व्हिडिओ बनवा, ज्यामुळे एखाद्या गोरगरीब मुलाला शिक्षणाची आवड निर्माण होईल, त्याला तो विषय समजेल आणि जो विषय समजत नाही तो समजण्यामध्ये त्याला मदत होईल. पण आपण काय करतोय? आपण कॉमेडी व्हिडिओ बनवतोय, लोकांना हसवण्याचा प्रयत्न करतोय. व्यवसाय सुरू करा, उद्योग सुरू करा, स्पर्धा परीक्षेची तयारी करा, MPSC करा, UPSC करा, पोलीस भरती करा, आर्मी भरती करा, नीट करा, JEE करा, यासारख्या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेची तयारी तुम्ही करा. आणि आपला भारत देश हा शिक्षणामध्ये आपला भारत देश हा शिक्षणामुळे पहिल्या क्रमांकावर राहील. पहिल्या क्रमांकावर आपला भारत देश गेला पाहिजे, याच्यासाठी प्रयत्न करा. संविधानाने आपल्याला
संविधानाने आपल्याला शिक्षणाचा अधिकार दिलेला आहे, योग्य प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार दिलेला आहे. पण आता सध्या आपला संविधानाचा सध्या गैरवापर होतोय. आता सध्या हुकुमशाही चालते. ते हुकुमशाही कोण करतात? राजकीय नेते करतात. का? ते निवडणूक आल्या की म्हणतात मला मतदान करा, मी आपल्या गावाचा आणि शहराचा विकास करेल. पण ते विकास करत नाही. त्याचे कारण म्हणजे आपण सध्या इंस्टाग्राम आणि फेसबुकवर याच्यावर वेगवेगळे कॉमेडी व्हिडिओ बनवतोय. आपल्याला संविधानाविषयी माहीत राहिलेले नाही आणि त्याचा गैरवापर हे राजकीय नेते घेतात. निवडणूक आल्या की मला मतदान करा, मी आपल्या गावचा आणि शहराचा विकास करेल. आपण पण तो निवडणूक आल्या की पैसे वाटतो आणि आपण पण त्याच्याकडून पैसे घेतोय आणि आपण त्याला मतदान करतोय. तो निवडून आला की गावाचा आणि शहराचा विकास करत नाही. ज्यामुळे आपला भारत देश हा आज त्या राजकीय नेत्यांमुळे आज आपला भारत देश मागे राहिलेला आहे. तरुणांनी राजकारणात सहभागी व्हा. तंत्रज्ञानाचा वापर इंटरनेट आणि इंस्टाग्राम आणि फेसबुक याचा कमी वापर करा. जर तुम्हाला एवढी इंस्टाग्राम फेसबुकवर व्हिडिओ बनवण्याची आवड असेल, शिक्षणाबद्दल व्हिडिओ बनवा, ज्यामुळे एखाद्या गोरगरीब मुलांना शिक्षणाबद्दल आवड होईल. व्यवसायाचे व्हिडिओ बनवा. ज्या मुलाला शिक्षणामध्ये आवड नाही, ज्याला शिकावंसं वाटत नाही, त्याला त्या व्यवसायामध्ये आवड निर्माण होईल आणि आपल्या भारताची आर्थिक मदत पण होईल. संविधानाने आपल्याला योग्य प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार, शिक्षणाचा अधिकार हा आपल्याला भारताच्या संविधानाने दिलेला आहे. जाता जाता एवढेच सांगेल, सागराचे पाणी कधी आटणार नाही, सूर्याचे तेज कधी मिटणार नाही. एकच काय, 1000 जन्म झाले तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे उपकार फिटणार नाही. कारण त्यांनी आपल्याला संविधानाचा अधिकार दिलेला आहे. योग्य प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार हा आपल्याला संविधानाने दिलेला आहे. संविधानाचे जनक म्हणून ओळखले जाणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून मी माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय भारत. प्रेक्षक हो, तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आता या स्पर्धकाला जिंकवून देण्यासाठी तुम्ही सुद्धा मदत करू शकता. या स्पर्धकाचा व्हिडिओ लाईक करून, तसेच स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी त्या व्हिडिओवर कमेंट करून आणि हो, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून. प्रबोधन बहुउद्देशीय संस्था ही महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम घेत असते. ही स्पर्धा सुद्धा या उपक्रमाचा एक भाग आहे आणि हो, या परिवाराचा तुम्ही एक हिस्सा पण होऊ शकता. प्रबोधन मधील विविध उपक्रमांचे अपडेट मिळवण्यासाठी या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि हो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार.